मी आता 11 वाजलेत आणि मी स्टँडपर्यंत कशी जाऊ किंवा रस्त्यावर कशी जाऊ, ही जी असुरक्षिततेची भावना आहे महिलांमध्ये ती होता कामा नये. एखादी स्त्री एखाद्या ठिकाणी सामाजिक ठिकाणी वावरते तर आजूबाजूच्या पुरुष मंडळींचा पण तिला मदत झाली पाहिजे, तिला सेफ वाटलं पाहिजे, पण असं आजकालच्या जमान्यात दिसून येत नाही. पण इथं जो आज महत्त्वाचा जो झाला आहे की महिलांमध्ये एनर्जी आली आहे किंवा एक सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी जी मदत झाली. मला वाटतं की मुलींना शिक्षणासोबत आपण कराटेचं पण शिक्षण द्यायला पाहिजे, ते खरोखर गरजेचं आहे. जुन्या काळामध्ये चालत होतं की 7च्या आत घरात ही महिलांना एक अट होती, परंतु कालांतरानं ही अट बदलत गेली आणि आधुनिक स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात वावरत गेली. परंतु ह्या क्षेत्रात वावरताना ती कुठेतरी अजूनही आतल्या अंतर्मनानं 7च्या आत घरात यावं अशी तिची इच्छा. कारण जर बघितलं तर स्वरक्षणाचं कुठलंही तिच्याकडे प्रशिक्षण नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही आज रात्री 11 वाजता रेशमाची साथ देण्यासाठी आणि महिलांचं एक कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी म्हणून आम्ही इथं आज जमा झालेलो आहे, ते पण रात्री 11 वाजता. आपल्या अंगाई असणाऱ्या कलागुण इथं प्रदर्शन दाखवत आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं. आता माझ्यावरूनच उदाहरण देते, माझ्या मुलगीला इतका डान्सचा आवड आहे, पण आपल्या इथं सुविधाच नाही ती, आणि मला बाहेर पाठवून देणं पण आपल्याला भीतीच वाटते. तर ही भीती कुठंतरी मोडली पाहिजे. बऱ्याच वेळा बघितलं तर 7 नंतर महिला गावातून फिरत नाही, पण आज 11 वाजून गेलेले आहेत तरी महिला इथं अगदी स्वच्छंदपणे मन मोकळेपणे गप्पा मारतायत, हसत आहेत, बोलत आहेत. आपल्या आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रात्रीचे साधारण 11 वाजलेले आहेत. 11 वाजल्यानंतर आपण आज राधानगरी बस स्थानकावरती आलेलो आहोत. त्याचं कारण असं आहे की आज जागतिक महिला दिन आहे. या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं इथं 50भर अशा महिला इथं जमलेल्या आहेत. नेमक्या का त्या जमलेल्या आहेत, त्यांचा उद्देश काय आहे, हे आपण या आज रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार, तुम्ही रात्रीचे 11 वाजलेले आहात, इतक्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या, काय कारण आहे? आज जागतिक महिला दिन आहे आणि तो साजरा करणं हे तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण की लोकेशन एस टी स्टँड आहे. तर ह्याच्या मागे एक उद्देश आहे की आत्ताच नुकतीच एक स्वारगेटवरती घडलेली घटना आहे, जी खूप वाईट घटना आहे. तर अशा घटना चा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही हे लोकेशन निवडलेलं आहे. आणि जर सुरक्षित ह्या ठिकाणी जर नसतील, अशा रोज प्रवास करण्याच्या ठिकाणी जर महिला मुली सुरक्षित नसतील, तर मग आम्ही जागा शोधायच्या सुरक्षिततेच्या कुठं, म्हणून आम्ही हे लोकेशन आणि हा इव्हेंट इथं घेतलेला आहे. मॅडम रात्रीचे 11 वाजलेले आहेत. रात्रीचे 11 वाजल्यानंतर महिला बाहेर पडायचं मुश्किल असते, पण तुम्ही सगळ्याच इथं आलेत, काय सांगाल? ही महिला शक्ती आहे आणि हे आपल्याला जगाला दाखवून द्यायचं आहे की महिलांनी पण म्हणजे वेळेचं वगैरे बंधन न ठेवता सुरक्षितपणे बाहेर वावरावं. आणि हा समाजाला मेसेज राहील की म्हणजे समाजानं पण त्यांच्या दृष्टिकोनात बदल केला पाहिजे. महिला रात्रीच्या जर वेळानं फिरत असेल तर त्यांना जर काय प्रॉब्लेम आला तर समाजानं त्यांना सुरक्षिततेची एक हे द्यायला पाहिजे, म्हणजे भावना त्यांना निर्माण झाली पाहिजे की ना की असुरक्षित वाटता कामा नये. मी आता 11 वाजलेत आणि मी स्टँडपर्यंत कशी जाऊ किंवा रस्त्यावर कशी जाऊ, ही जी असुरक्षिततेची भावना आहे महिलांमध्ये ती होता कामा नये. म्हणजे महिला स्वच्छंदीपणे कुठल्याही वेळेला बाहेर पडाव्या. आणि त्यामुळे आम्ही आज रात्री 11 वाजता रेशमाची साथ देण्यासाठी आणि महिलांचं एक कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी म्हणून आम्ही इथं आज जमा झालेलो आहे, ते पण रात्री 11 वाजता. ताई काय सांगाल, दुर्गम आणि डोंगराळी भाग आहे, इतक्या रात्री बाहेर पडायचं आणि घरात त्यांचा ओरडा खायला लागतो इतक्या रात्री बाहेर पडायचं, पण तरीसुद्धा इतक्या संख्येने मोठ्या संख्येने उभा आला आहात, काय सांगाल? एकंदरीत सर जर बघायला गेलं तर आत्ताच्या महिला सुरक्षित आहेत असं मला तरी काही वाटत नाही. आणि हे 8 मार्च आज जागतिक महिला दिन असल्यामुळं मी या निमित्तानं सांगू शकते की शाळेपासून आपण सुरुवात करूया की शाळेमध्ये आता म्हणजे 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण तरी असतंच, पण त्याच्यामध्ये 1 तास एक्स्ट्रा घ्यायला पाहिजे की मुलींना स्ट्रॉंग करण्यासाठी त्यांना एक प्रशिक्षण दिलं पाहिजे की 1 तास लेट करून त्यांना तुम्ही खेळायला सोडताय, ठीक आहे, त्यांच्या तब्येतीसाठी पेटण्यासाठी ठीक आहे, पण मुलींना त्यांच्या म्हणजे आहारासोबतच त्यांना स्ट्रॉंग करण्यासाठी जुदो असेल, कुस्ती असेल किंवा तुमचं कराटे असतील, असे गेम मुलींना शिकवायला पाहिजे. मुलींना हे फार आता गरजेचं आहे, कारण ह्याच्यातून कसं आहे बळ मिळते की प्रतिकारशक्ती त्याच्यातून मिळते की दुसऱ्याला म्हणजे कसं की प्रतिसाद करता येतोय. याच्यासाठी त्याची फार गरज आहे आणि हे आवर्जून शासनानं सुद्धा हा निर्णय याच्यावर घ्यायला पाहिजे की शाळेतूनच हे 1 तास तुम्ही मुलींना द्यायला पाहिजे.
असं माझं तरी वैयक्तिक मत आहे आणि ह्या जागतिक महिला दिनानिमित्त मी आवर्जून सांगू इच्छिते सर. मॅडम, पुण्यासारख्या ठिकाणी एवढी मोठी सिक्युरिटी होती तरीसुद्धा तो प्रकार घडला. आपल्या इथं तरी दुर्गम भाग आहे, इथं कोणत्याही पद्धती सिक्युरिटी नाही आहे. काय बदल, त्याबद्दल काय सांगा आणि तुम्हाला काय वाटतं? सांगायचं म्हटलं तर सिक्युरिटीची गरजच भासली नसली पाहिजे. प्रत्येक स्त्रीला स्वसंरक्षण करता आलं पाहिजे. त्यातही एखादी स्त्री एखाद्या ठिकाणी सामाजिक ठिकाणी वावरते तर आजूबाजूच्या पुरुष मंडळींचा पण तिला मदत झाली पाहिजे, तिला सेफ वाटलं पाहिजे. पण असं आजकालच्या जमान्यात दिसून येत नाही. आजकाल प्रत्येक महिलेला बाहेर कामानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा मुलांच्या शिक्षणानिमित्त बाहेर पडावं लागतं. पण तेवढी तिला सुरक्षितता पण पाहिजे ना. मग तिला मनातून खंबीरपणा पण पाहिजे, लोकांच्याकडून सुरक्षितता मिळाली पाहिजे. आणि जे अशा प्रवृत्तीचे लोक आहेत समाजात त्यांना कुठंतरी आळा बसला पाहिजे, जेणेकरून अशा गोष्टी आपल्याला समोर येता कामा नयेत. यातून प्रत्येक महिलेचं मनाचं खच्चीकरण होतंय, अशा गोष्टी समोर येतात. तर आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही अशा गोष्टीचा निषेध म्हणा किंवा महिला ह्या अशा ठिकाणी ह्या वेळेस एकत्र येऊ शकतात आणि अशा कुठल्याही महिलेच्या बाबतीत काय घडलं तर त्यासाठी ते येऊ शकतात, हे आज दाखवून द्यायचं या निमित्तानं. मॅडम, तुम्ही रात्रीचे 11 वाजले आहात, तुमच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या तुमच्या मुलीसुद्धा तुमच्यासोबत आलेल्या आहात. काय सांगाल इतरांच्या मुलींच्या असणाऱ्या मुलींना? महत्त्वाचं म्हणजे कसं, सगळ्या कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी किंवा परवा जो कार्यक्रम म्हणजे हे झाला, वाईट प्रकार झाला स्वारगेटवरती, त्याचा निषेध म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यासाठी कुटुंब वगैरे एक 10 मिनटं सोडलं, पण ह्या कार्यक्रमासाठी आम्ही आलेलो आहे. रेश्माताईंना पाठिंबा देण्यासाठी आणि ह्या कार्यक्रमासाठीच. ताई, काय सांगाल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अजून काय उपाययोजना ह्या शासनानं किंवा इथल्या स्थानिक जे काही बस स्थानकं आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे असंच की महिला सुरक्षित नाही आहेत बऱ्यापैकी आणि एकट्या महिलांना बघितल्यानंतर जे काही प्रकार घडत आहेत त्यांच्यावर काय तो बंदोबस्त हे करायला हवा आणि त्या महिला सुरक्षित कशी राहील यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. कारण की महिला आता एकटी नाही आहे. अशा महिला रात्रीच्या किंवा अपरात्रीसुद्धा एकट्या प्रवास करू शकतात, एकट्या बाहेर पडू शकतात. त्यामुळं म्हणजे सुरक्षिततेची अजून काळजी घ्यायला हवी. जे कोण आपले आरोग्यमंत्री आता प्रकाश आंबेडकर असतील किंवा आपल्या हे पालकमंत्री वगैरे त्यांनी हे जे काय ते हे करायला पाहिजे, निर्णय लावायला पाहिजे होते. मॅडम, आता बघितलं तर 40-50 तुम्ही महिला आहात. आपल्या संख्या जर बघितली तर 6 ते 7 हजार आहे. त्यातल्या महिला माझ्या मते काहीतरी 2,000 तरी असतील. पण अजून महिलांची संख्या वाढायला पाहिजे होती असं वाटतंय का? नक्कीच वाढायला हवी होती. राधानगरी काही छोटं गाव नाही आहे, पण तरी जागरूक महिला आहेत त्याच इथं आलेल्या आहेत. बाकीच्या महिला आता वेळ झालाय झोपूया किंवा टी व्हीवरच्या मालिका बघण्यातच त्यांचा सगळा वेळ जात आहे. पण इथं जो आज महत्त्वाचा जो झाला, एक महिलांमध्ये एनर्जी आली आहे किंवा एक सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी जी मदत झाली की बऱ्याच वेळा बघितलं तर 7 नंतर महिला गावातून फिरत नाहीत. पण आज 11 वाजून गेलेले आहेत तरी महिला इथं अगदी स्वच्छंदपणे मन मोकळेपणे गप्पा मारतायत, हसत आहेत, बोलत आहेत. आपल्या अंगाई असणाऱ्या कलागुण इथं प्रदर्शन दाखवत आहेत त्याचं. त्यामुळे खूप छान वाटतं. मॅडम, आपण प्रशासकीय सेवेत काम करताय. आज एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा आज आपण हिरिरीने भाग घेतलाय. काय सांगाल इतर महिलांसाठी काय संदेश द्याल? मला वाटतं की मुलींना शिक्षणासोबत आपण कराटेचं पण शिक्षण द्यायला पाहिजे. ते खरोखर गरजेचं आहे. दुसऱ्या शिक्षणापेक्षा कराटे महत्त्वाचे आहे. कारण आपल्या मुली इतर वेळी एकट्या असतात, कुठं बाहेर जातात, त्यावेळी अडचण जर भासली तर इतरांची मदत घेण्यापेक्षा त्यांनी स्वतःचं संरक्षण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. महिलांनी पण तसंच केलं पाहिजे. कराटेचं क्लासेस इथं आपल्याला राधानगरीत कुठेही अवेलेबल नाही आहेत. मी तर शोधून दमले माझ्या मुलगीसाठी, माझ्यासाठी स्वतः पण कराटेचं काहीच आपल्या इकडं नाही आहे. कोल्हापूर ठिकाणी असेल पण आपल्या ह्या दुर्गम भागात तसे काय दिसत नाही मला वाटते. आणि मुलींना आपण कसं ह्या भीतीमुळे अशा घटना घडतात त्यामुळे आपण बाहेर कुठं पाठवत नाही. आता माझ्यावरून उदाहरण देते, माझ्या मुलगीला इतका डान्सचा आवड आहे पण आपल्या इथं सुविधाच नाही ती आणि मला बाहेर पाठवून देणं पण आपल्याला भीतीच वाटते. तर ही भीती कुठंतरी मोडली पाहिजे. आपल्या दुर्गम भागात सोयी जरा उपलब्ध झाल्या पाहिजे. ताई, काय सांगाल तुम्ही
आज जागतिक महिला दिन आहे, इतक्या संख्येने तुम्ही सगळ्या जमल्या आहात, काय सांगा? मला पहिल्यांदा रेश्मा दिदीचा आभार मानायचे आहेत की एवढ्या वेळाने तिनं हा कार्यक्रम घेतला. मी माझ्या मैत्रिणींना किंवा माझ्या सासूबाई पण आल्यात, त्या सगळ्यांना बोललं की या वेळेला जायचं आहे कार्यक्रमाला, तर त्या बोलल्या की जाऊया आपण. पण इतर मैत्रिणी आहेत की त्या म्हणल्या की नाही, इतका वेळ कसा काय बाहेर जायचं, राहायचं कसं, जायचं कसं, म्हणजे घरातली काय म्हणतील. पण मला असं वाटते की वेळ आणि काळ हा महिलांसाठी बंधनकारक नसावं. जिथंही तुम्ही जावा. आता हे स्टँडवर आपण घेतले कारण परवा झालेली घटना, त्याच्यामुळे हे स्टँडवर घेतले की आपण नाक्यावरही महिला जाऊ शकतात, पुरुषच असे नाक्यावर बसू शकतात असं काही नाही आहे. तुम्ही जर पुढचं पाऊल घेतलं तर पुरुषही तुम्हाला सहकार्य करतील. पण सगळ्यांनी पहिला महिलांनी स्वतःचा विचार बदला की मी हे करू शकतोय आणि मी या वेळेला बाहेर पडू शकतो, इतकंच. दीदी काय सांगाल, तुम्ही कॉलेजला वगैरे जाताय, सुरक्षित आहात का? मला माझ्यासारख्या तमाम मुलींना सांगू इच्छिते की आपण पूर्ण पॉझिटिव्हपणे आणि आपल्यामध्ये एकदम ॲक्टिव्हपणाने राहून, म्हणजे आपल्या घरातील लोकांना संपर्कात घेऊन आणि त्यांच्याच आपण आदर्शाने राहून, जर का आपण सगळे शिक्षण असू दे किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू देत, वेळोवेळी त्यांना आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या की आपल्या मनातील किंवा कुठली पण गोष्ट, अशा सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या तरच आपण सगळ्या गोष्टीतून स्ट्रॉंग होऊ शकतोय आणि पुढे येणाऱ्या प्रसंगाला आपण फेस करू शकतोय. माझ्यासारख्या तमाम मुलींना मला एवढंच सांगू इच्छिते की आपण संपूर्ण जगाचा आता पूर्ण परवा स्वारगेटवर झालेल्या प्रसंगाबद्दल मी ह्या एवढ्या वेळ लेट आम्ही कधी जास्त वेळ बाहेर नसतोच, पण आता या स्वारगेटवर झालेल्या जाहीर निषेधानुसार मी या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित राहिले आणि भरपूर मुलींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून हे सगळी माहिती त्यांनी ऐकायला हवी होती. पण ही एवढी बातमी कळाली नसल्यामुळे थोड्या मुली आलेल्या नाहीत. पण मी मुलींना सांगू इच्छिते की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी व आपल्यातील ॲक्टिव्हनेसपणा वाढवावं, धाडस व्हावे, हीच माझी इच्छा आहे. मॅडम, तुम्ही शाळेत शिक्षिका आहात, शाळेमधल्या विद्यार्थ्यांना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही ज्ञान देताय. आज तुम्ही इतक्या उशिरा तुम्ही सगळे जमला आहात, काय सांगाल या निमित्ताने? बरोबर आहे. आता जुन्या काळामध्ये चालत होतं की 7च्या आत घरात ही महिलांना एक अट होती, परंतु कालांतरानं ही अट बदलत गेली आणि आधुनिक स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात वावरत गेली. परंतु ह्या क्षेत्रात वावरताना ती कुठेतरी अजूनही आतल्या अंतर्मनानं 7च्या आत घरात यावं अशी तिची इच्छा. कारण जर बघितलं तर स्वरक्षणाचं कुठलंही तिच्याकडे प्रशिक्षण नाही आहे किंवा तसं म्हणावं गेलं तर समाजामध्ये म्हणजे तिला सुरक्षित वाटावं अशी कोणतीही योजना नाही आहे. जरी योजना असली तर ती कागदावर, प्रत्यक्षात ती अंमलात येऊ शकत नाही. आणि आपण जर बघितलं तर शाळा स्तरावर आजची स्त्री जशी पूर्वीच्या काळामध्ये तलवारबाजी किंवा इतर स्वरक्षणासाठी महिलांना हे प्रशिक्षण देत होते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, परंतु कालांतरानं आपण बघितलं तर हे असं स्वरक्षणाचे प्रशिक्षण बंद आहेत. आणि खेडेगावात महिला आता दुर्गम भागातून शहराकडे शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त ये जा होत आहे. परंतु आत्ताच्या बदलापूरच्या जी काही परिस्थिती ओढावलेली आहे त्यामुळे आता आणि परत 7च्या आत घरात ही परिस्थिती येऊ इच्छिते का, काय ह्याच्यामध्ये बदल होईल हा प्रश्नचिन्ह आहे. ते आता येणाऱ्या काळावर आणि जे काही शासन निर्णय घेते त्याच्यावर अवलंबून आहे. आणि स्वतः जी व्यक्ती आहे की स्वतः आपण काय करायला पाहिजे की आपण स्वतःचं स्वरक्षण कशा पद्धतीनं करायला पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीनं, एखाद्या महिलेनं आणि स्त्रीनं म्हणजे स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे स्वरक्षणाचा. एकंदरीतच इथं जमलेल्या प्रत्येक महिलेच्या काहीतरी वेगवेगळ्या भावना आहेत. प्रत्येक भावनेमधून त्यांना असं सांगायचं आहे की महिला ह्या अजूनही सुरक्षित नाही आहेत आणि त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथलं प्रशासन असू दे किंवा शासन स्तरावरती जे काही निर्णय होतील ते महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून झाले पाहिजेत. आणि त्याचा जर अशा पद्धतीचे जर काही नियम झालेत तर खऱ्या अर्थानं या महिला दिनाचा सन्मान झाला असं यांनी भावना व्यक्त केलेली आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.